ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता प्रत्येक वेळेस प्रियाचा खोटारडेपणा हा रविराजांच्या समोर उघडकीला आलेला असतो आणि त्याचमुळे रविराजांना एक प्रश्न पडलेला असतो की नक्की आता ही मुलगी आमची आहे का? कारण प्रतिमाचे जे काही गुण होते, जे काही संस्कार होते, त्यातला एकही गुण, एकही संस्कार रविराजांना प्रियामध्ये कधी दिसलेलाही नसतो। प्रत्येक वेळेस तन्वी आपल्याशी खोटं बोलते हे रविराजांना मात्र कळलेलं असतं आणि त्यानुसार आता रविराजांना प्रियावरती वेगळाच संशय असतो। तर इकडे नागराज प्रियाला सांगत असतो की आता दोन्हीकडून तुझी चांगलीच वाट लागत चालली प्रिया। एकीकडून दादा आणि दुसरीकडून महिपती आणि साक्षी, ही दोन्ही माणसं तुझ्यासाठी खूप घातक आहेत। तर प्रियावरती हल्ला झालेला असतो आणि त्यानंतर तो हल्ला महिपतीने घडवून आणल्याचं लक्षात आलेलं असतं। तेव्हा नागराज सांगतो की प्रिया, तुला कळलं ना की महिपती साक्षी किती पोहोचलेली माणसं आहेत आणि त्यातून ते गुंड प्रवृत्तीची लोक आहेत। त्यांच्या वाटेत जो काटा आडवा येतो ना त्याला डायरेक्ट जिवे मारून ते बाजूला करतात। तेव्हा आता तू ना अर्जुनच्या नादी लाग ना महिपती साक्षीच्या। त्यावरती आता प्रिया नागराजला सांगते की हे तुमचं बरं आहे, त्या महिपती साक्षी समोर तुमचं मांजर होतं ना, परंतु एक गोष्ट विसरू नका, मी खरी तन्वी नाहीये हे याचं जर भांडेपोट झाली ना तर तुम्ही सगळे लोक अडकू शकता आणि साक्षीने माझ्यावरती हल्ला घडवून आणला नाही ना, ते सगळं काही तुम्हाला महागात पडेल एक दिवस। या सगळ्या प्रकरणाचं काय करायचं हे तुम्ही मला शिकवू नका। तिथे आता प्रिया विचार करत असते की त्या रविराज किल्लेदाराला नक्की गटू कसा? त्याला तर आता माझ्यावरती संशय यायला लागला आहे हळूहळू। आता सायली जसं वागते आहे तसंच मला थोडे दिवस तरी वागायला हवं आहे, असा विचार करून इकडे प्रिया रविराजांकडे आलेली असते। प्रिया आता तिथे खूप रडण्याचं नाटक करते आणि रविराजांना सांगते की बाबा प्लीज मला माफ करा, यापुढे कधीही माझ्या हातून कुठली चूक होणार नाही। मला माहीत नाही, परंतु अर्जुनच्या बाबतीत मी इतकी पॉझिटिव्ह का होते तेच मला कळत नाही। जेव्हा जेव्हा मी अर्जुन सायली एकत्र बघते ना तेव्हा मला त्यांचा खूप राग येतो, परंतु नाही बाबा, आता मी तुम्ही जसं सांगाल अगदी तसंच वागेल, प्लीज माझ्याशी बोला। त्यावर ते आता रविराज चिडलेले असतात। ते सांगतात की तन्वी, खोटेपणाचा मला किती तिरस्कार आहे हे तुला चांगलंच माहिती आहे। तर आता प्रियाचा रडवेला चेहरा पाहून रविराजच्या मधला बाप जागा होतो आणि तो सांगतो की ठीक आहे तन्वी, तुला एक संधी देतो, आता या संधीचं सोनं करायचं की परत माझ्याशी खोटं बोलून आता कायमचं माझा विश्वास जर गमावला तर मी कधीच तुझं तोंडही बघणार नाही। आता काय करायचं तुझं तू ठरव। तेव्हा आता प्रिया विचार करते की तिकडे साक्षी महिपती माझ्यावरती खूप चिडलेले आहेत आणि त्यांना वाटतंय की माझा काहीच उपयोग नाही आणि इकडे रविराज किल्लेदाराने सुद्धा आता माझ्यावरती विश्वास ठेवायला तो तयार नाहीये। माझी अवस्था आता इकडे आर तिकडे वीर अशी झाली आहे, परंतु त्या दोघांनाही मला दाखवून द्यायचं आहे की मी त्यांच्या किती कामाचे आहे आणि या रविराजा किल्लेदारालाही दाखवून द्यायचं आहे की मी त्याचीच मुलगी आहे। तर रविराज आता विचार करतात की मी तन्वीवरती विश्वास ठेवून चूक तरी करत नाहीये ना, कारण परत जर तिने माझा विश्वासघात केला तर। त्यामुळे आता रविराजांना आठवतं की प्रत्येक वेळेस सायली आणि अर्जुन जीव तोडून प्रियाच्या बाबतीत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात। प्रिया नक्कीच काहीतरी खोटं बोलते हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं। तेव्हा आता रविराज विचार करतात की आता तन्वीच्या बाबतीत मला जर माहिती कोणी देऊ शकत असेल तर ते फक्त सायली अर्जुन आहेत। कदाचित त्यांचं मला ऐकावं लागेल आणि तन्वीवरती नजर ठेवून नक्की तिचं काय चाललंय याचा आता विचार करतात। तर त्यानंतर रविराज पोलीस स्टेशनला येतात। प्रियाचे सगळे काही डॉक्युमेंट त्याने आणलेले असतात। रविराज आता त्या इन्स्पेक्टरला सांगतात की काय आहे ना, माझा आश्रम केसचा आता कसलाही संबंध उरलेला नाही, परंतु एकेकाळी माझा त्या केसशी संबंध होता आणि तुम्ही माझे मित्र आहात, त्यामुळे मला त्याबाबत काहीतरी इन्फॉर्मेशन हवी आहे। काय आहे ना की आश्रमात सील केल्यानंतर जे काही सामान भेटलं होतं ते तुम्ही सगळं काही आता तुमच्या ताब्यात घेतलं आहे, ते सामान मला परत एकदा चेक करायचं आहे। तेव्हा आता इन्स्पेक्टर सांगतात की हो रविराज सर, आम्ही तयार आहोत। त्यावरती आता रविराज सांगतात की ठीक आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये मी अर्जुन चैतन्याची मदत घेईन। तर त्यानंतर रविराजाने अर्जुनला बोलावून घेतलेलं असतं। रविराज आता सांगतात की खरं सांगायचं झालं ना अर्जुन, तर मला आता तुझ्यासमोर उभे राहायची सुद्धा मला लाज वाटते। त्यावरती आता अर्जुन सांगतो की सिनियर असं नको ना बोलूस। तर रविराज सांगतात की अर्जुन, मला आता तुझी मदतीची गरज आहे। काय आहे ना की तन्वी आता हे सगळं काही करते आहे ते चुकीचंच आहे, ती चुकलीच आहे, परंतु हे सगळं काही ती आता कोणाच्या दबावाखाली तर करत नाहीये ना, याचा मला शोध घ्यायचा आहे। त्यावरती अर्जुन सांगतो की हो सिनियर, मलाही ना आता तन्वीवरती वेगळाच डाऊट येतोय रे। म्हणजे लहानपणीची जी तन्वी होती ना की जिच्यामध्ये प्रत्येक गुण प्रतिमा त्याचा दिसत होता, ती तन्वी ही वाटतच नाही।
रविराज सांगतात की काय आहे ना, तुझ्या प्रतिमा आत्याच्या मध्ये ना कधीही खोटाडेपणा नव्हता अरे, परंतु मला ना आता तन्वीचा हा जो खोटाडेपणा जी करत आहे ना ती, ते सगळं काही सहनच होत नाहीये. आत्ताचं बदललेलं तन्वीचं जे वागणं आहे ना ते मला अजिबात पटत नाहीये. त्यावरती आता अर्जुन विचारतो की सिनियर, मग या सगळ्यांमध्ये नक्की मला काय मदत करायची आहे तुला? रविराज सांगतात की काय आहे ना, की सायलीने पूर्वी मला तन्वीबद्दल जे काही सांगितलं होतं ते मला एकदा परत ऐकायचं आहे. आणि तन्वीचं वागणं नक्की आशीर्वाद असल्यापासून कसं होतं हे जर मला एकदा कळलं ना, तर मी पुढची स्टेप करू शकतो. आणि काय आहे की मी आता इन्स्पेक्टरशी बोललो आहे, त्यामुळे आता तन्वीचं जे काही बाकीचं सामान जे राहिलं होतं आश्रमामध्ये ते सुद्धा मी मागवून घेतलं आहे. तेव्हा या सगळ्यांमध्ये मला तुझी ही मदत हवी आहे की तुम्ही दोघे आता माझी या सगळ्यांमध्ये साथ द्या. तुम्ही दोघेही या, आपण आता परत आश्रमातल्या सगळ्या वस्तू पाहूया आणि त्यानंतर पुढे जे काही ठरेल ते आपण ठरवून घेऊया. तर त्यानंतर आता रविराजांनी सांगितल्यानुसार अर्जुन चैतन्यने आता आश्रमातलं जे सील केलेलं सामान असतं ते सगळं काही परत चेकिंग करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा चैतन्याला अर्जुन सांगतो की अरे चैतन्य, आपण मागच्या वेळी सुद्धा त्या सगळ्या वस्तू पाहिलेल्या आहेत आणि या दोन्हींमध्ये तन्वी आणि सायली या दोघींचं गाठोडं गायब आहे. तन्वीचं मी समजू शकतो की तन्वीने ते गाठोडं सिनियरला दाखवलं होतं आणि त्याचमुळे ती तन्वी आहे हे समजलं होतं, परंतु तिच्या नक्कीच बाकीच्या कोणत्या तरी वस्तू राहिल्या असतील ना, एक तरी वस्तू आपल्याला मिळायला हवी होती, परंतु ती भेटलेच नाहीये. त्यावरती चैतन्य सांगतो की अर्जुन, मला ना आता वेगळाच संशय येतोय. काय आहे ना की हे सगळं काही प्रकरण आहे ना, ते सगळं काही आपल्याला तेव्हाच उलगडू शकतं जेव्हा आपण प्रियाचा पाठलाग करू शकतो. तर त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की तुझं बरोबर आहे चैतन्य. परत अर्जुन आता रविराजांची भेट घेतो. तर अर्जुन सांगतो की सिनियर, चैतन्याचं असं म्हणणं आहे की आपल्याला तन्वीचा पाठलाग करावा लागेल, नाही म्हणजे हे सगळं काही ती साक्षीने सांगितल्यावरून तर करत नसेल ना. परंतु मला एक गोष्ट कळत नाही आहे सिनियर, की तन्वीवरती असा नक्की कोणता दबाव आहे की ती सगळं काही साक्षीचंच ऐकत चालले आहे किंवा साक्षीच्या बाजूनेच तिने साक्ष दिली आहे. त्यावरती आता रविराज सांगतात की हेच तर सत्य आपल्याला शोधायचं आहे अर्जुन. अर्जुन आता तिथे रविराजांना सांगतो की सिनियर, तू काळजी करू नकोस, मी चैतन्य सायली आता तन्वीचा पाठलाग करतो आणि त्यानंतर पुढे जे काही होईल त्यावर ते आपण निर्णय घेऊया. अर्जुन तिथे आता विचार करतो की सिनियर, तुझ्या तन्वीवरती जो विश्वास आहे ना तो खूप चुकीचा आहे, कारण तन्वी ही पक्की कारस्थानी आहे, परंतु हेच सत्य लवकर तुझ्या समोर उघडकीला येईल. तर आता चैतन्याने साक्षीचे सगळे काही अड्डे माहिती करून घेतलेले असतात. चैतन्याच्या मदतीने अर्जुन, रविराज दोघे आता साक्षीच्या त्या अड्ड्यावरती आलेले असतात. तर इकडे आता तिथे खूप मोठ्या सत्याचा रविराजांसमोर उलगडा होतो की त्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये फक्त तन्वी एकटीच नाही आहे, तर नागराज सुद्धा तिच्या सोबत आहे. प्रिया तिथे आता महिपतीला सांगते की मला फक्त एक संधी द्या, अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पेपर मी तुमच्याजवळ नक्की आणून देईन. त्यावर ते आता नागराज चिडतो आणि तो सांगतो की बस करतो विषय, आता तुला ना एक काम धड जमतच नाही. तर साक्षी आता तिथे सांगते की हे बघ प्रिया, तू ना आमच्या या सगळ्या टीममधून जरी बाहेर पडली ना, आम्हाला काडीचाही फरक पडत नाही, कारण आम्हाला तुझी काही गरज आता उरलेलीच नाही आहे, हे तू आता ध्यानात ठेव. त्यावरती आता प्रिया म्हणते, साक्षी असं का म्हणतेस तू, आतापर्यंत किती सगळे ह्याच्यात मी तुला मदत केली ना, अगं मदत करण्याचा प्रयत्न तरी केला, प्रत्येक वेळी त्या अर्जुनने आपला डाव फसवला ते वेगळंच आहे, परंतु अनेक वेळा तुला आम्ही किती मदत केली आहे हे तरी लक्षात घे. त्यावरती आता महिपती प्रियाला विचारतो की अच्छा, आता तू आम्हाला शिकवणार का आम्ही काय करायचं आणि काय नाही ते, आणि तू काय आम्हाला ब्लॅकमेल करणार आहेस का? हे बघ प्रिया, तुझ्यावरती हल्ला घडवून आम्ही आता तुला आमची पावर काय आहे हे चांगलंच दाखवून दिलं आहे, त्यामुळे आमच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न तर तू सोडच. प्रियाला आता साक्षी सांगते की काय आहे, तुझी टीम तू वेगळी झाली आहे, आम्हाला आता तुझी कसलीही गरज उरलेली नाही आहे प्रिया, त्यामुळे तू इथून निघून गेली ना तरी सुद्धा चालेल. तर प्रिया आता साक्षीला धमकी देते. ती म्हणते की साक्षी, तुला काय वाटलं की तुम्ही लोक माझ्यावरती एकदा हल्ला घडवून आणचाल आणि मी घाबरेन? मी अजिबात घाबरणार नाही. निदान माझ्यावरती हल्ले झाले, काही जरी झालं तरी त्या रविराज किल्लेदाराला तरी समजेल ना की हे सगळं मग आता तुम्ही का घडवून आणताय ते, आणि त्यानंतर मी रविराज किल्लेदार आणि अर्जुनला सगळं काही सांगून टाकेन. त्यामुळे मला जे तुम्ही सेपरेट करून स्वतः मूर्खपणा करताय ना तो बंद करा आधी. हे सगळं काही आता बोलणं रविराजांनी ऐकलेलं असतं. रविराजांना मोठा धक्का बसतो. तर त्यानंतर आता
तो अर्जुन तिथे रविराजांना सांगतो की पाहिलं ना सिनियर, मी तुला 1000 वेळा सांगत होतो की नक्कीच तन्वी कोर्टामध्ये खोटं बोलत आहे, परंतु तू माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवलास. परंतु आता सगळं काही सत्य तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलं आहेस. मला एक गोष्ट कळत नाही आहे की नागराज काका या सगळ्यांमध्ये यांची मदत का करत आहेत. तर त्यानंतर रविराज आता अर्जुनला सांगतात की अर्जुन, आता हे सगळं काही आपण ऐकलं आहे, आपल्याला त्यांच्या विरोधात पुरावे शोधावे लागतील. जेव्हा सगळे काही पुरावे आपल्याला भेटतील ना, त्याच नंतर आपण तन्वीसमोर सगळं काही उलगडून सांगू शकतो आणि तन्वीला जाबही विचारू शकतो. तसं म्हटल्यानंतर अर्जुन सायली आता जबरदस्त प्लॅनिंग करतात आणि त्यानंतर दोघे आता प्रियाचा पाठलाग करतात. तेव्हा आता ती साक्षीला एका वेगळ्याच ठिकाणी भेटलेली असते. तर तिथे आता साक्षीला ती सांगत असते की साक्षी, हे बघ, मला ना तुमच्या सगळ्या प्लॅनिंगमधून असं दूर फेकून देऊ नका ना. अगं मी आत्तापर्यंत खूप तुमची मदत केली आहे. अगं तूच खुनी आहेस हे सत्यसुद्धा मी लपवून ठेवलं आहे. मग आता एवढं सगळं करूनही तू मला कशाला बाजूला काढतेस. हे बघ, मला काय पाहिजे होतं, मला फक्त अर्जुन आणि रविराज किल्लेदाराच्या प्रॉपर्टीचा थोडा हिस्सा हवा होता. तो जर मला एकदा मिळाला की तुझं सत्य मी कोणालाच सांगणार नाही, अगदी जीव गेला तरी सुद्धा. तर तिथे आता सायली अर्जुनला मोठा धक्का बसतो. तर सायली तिथे अर्जुनला सांगते, पाहिलं ना सर की प्रिया किती नीच पातळीला उतरलेली मुलगी आहे ते. अर्जुन सायली आता प्रियाच्या विरोधात जबरदस्त पुरावे गोळा करून आता साक्षीच खुनी आहे आणि प्रिया तिची साथ देते. हे सगळं काही सत्य कोर्टामध्ये कसं उलगडणार हे येणाऱ्या भागातच आपण पाहणार आहोत.